अधिक मास महात्म्य अध्याय 9 श्री गणेशाय नमः। जय जयाजी रामचंद्रा अयोध्यावासिया रघुवीरा दयावंता कृपासागरा नेई पैलतीरा पंतहा तव कृपेची अखंड नौका परतीराने तसे भाविका इथीचा कर्णधारणिका वाल्मिक देका साचार हे धर्म नौका जना लागी शिल्पीकार तो हा महाराज योगी निर्माण केली से जगा लागी वाढविला परमार्थ ऐका श्रोते सज्जन हो मळ महात्म्य परिसा हो सांगत से लक्ष्मीना हो सत्कार नो आदरेसी ऐकता हो त्रिविध ताप दूरी जाय भाऊ संताप पापे जता ते आपे आप घेता नाम श्रवण ग्रंथी श्रीवाज देव देव दया सिंधो वद किंचिद दौतम मलमासेन चिरनेन भवेत् सकल संस्कृतम श्री विष्णुर्वाच श्रृणु शिरोदत नये सर्वदा नंददायिनी सर्वोपरी दया दृष्टे सर्वानुग्रहकारिणी लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा देव देव जगन्नाथा अवधान दीजे वचनार्था नाथा नाथ दया सिंधो या मलमासाचे उपोषण करावे काय कारण याचे निवेदावे कथन कवन तरुण गेलासे मग वदे तेव्हा श्रीधर ऐका प्रश्नाचे उत्तर मुख्य दयावंत अंतर असोने निर्भय पेशी हो दया असे जयाचे हृदय तया ते घडे सर्व काही अन्नदाता ऐसे दुजे नाही साधन अनिक निर्धारे भूत मात्री तया जाणते सर्व साधने घडती तया तेने जाती मोक्ष पंते तप सामर्थ्य आगळा याविषयीचा इतिहास नावे काय का सावकाश त्यांचे कथन श्रवणास यथामती निवेदू आता सर्व धर्म माझी उत्तम धर्म अन्नदान अति उत्तम तयावरी दया आणि क्षेम विशेष पाहुनी विशेष उत्तर दिशी नर्मदा तीरी महिस्मृती नामे असे नगरी तेथील एक ब्राह्मणाची नारी वैधव्य निर्धारित येते भ्रतारा विरहित कामिनी आप्तवर्ग नशेची कोणी एकाकी विचारे ते स्थानी भिक्षा मागुनी क्रमी काळ तामसी परम कुपिष्ट विधवा असुनी रागीट तपश्चर्या करी श्रेष्ठ काया कष्ट वितसे तव पातलिया मलमास नर्मदा तीरी जातसे स्नानास नक्त नेम करी उपवास भरता मास एक पय ऐसे करिता एक मासवरी परम क्रश झाली शरीरी तव तिची सखी एक अवधरी मार्गी भेटली ती येते नाम तियेचे तुरीजया पाही परम पापिष्ट दुर्तेयी दोषयुक्त सर्वदाही अति त्याई चंडिका ते मार्गी चालता अकस्मात ब्राह्मणी भेटली ती येते एरी उभी राहून ते तुझे स्वागत आदरेसी मने क्रश झाली सबाई व्रताचरता साधीही मी तव बिगी पाही न घडे काही सार्थकता त्रिदेहाची बुद्धी पाही पापरूपी अमंगळ देही यासी उपाय करू काही सांग बाई आदरे ऐसे बोलून उत्तरा ते करुणा स्वरे गहिवरे तेथे मने नेने कधी दान व्रता ते भगवंता ते अंतरले पहा कर्माचे विंदान पोटीन घेरी गे संतान पुढे परम कठीण जाण नरक दारुण सुटेना निपुत्रिका ते नाही गती ऐसे बोले वेद श्रुती पापिया ते नाही गती तेरी किवती पुढारी ऐसे करुणा स्वरे गहिवरून करीती झाली ते रुदन ऐसे देखून ब्राह्मणीनं कळवळली मानसी भूतमात्री तया तीज लागी म्हणून कळवळली निजांगी मग विचारून स्वांगी काय करीती झाली पै हाती होते गंगाजळ सर्वेची होते कर्दळी फळ मग सुदैल हे ऊस तात्काळ करी जाण तिची या मने येते सादर आता करुणा देखून द्रवले चित्ता तरी स्वीकारी हे उदका आता फळासहित निर्धारे एका दिवसाचे व्रत पुण्य तुझ लागी केले अर्पण येणे हो तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी ऐसे वदोन ते अवसरी फळासहित उदक करी घालितांची ते नमस्कारी कृत जाहले म्हणून या ऐसे वर्तता ते समयी नवल वर्तलेसे पाही तत्काळ झाली दिव्य देही केवळी नव्हाळी व्रताची मनी चमत्कारी ब्राह्मणीनं वरते पाही जो विलोकून तो तत्काळ पावले विमान स्वर्गाहून तत्काळी तक्षणी तयत शुद्रीते वाहुनी नेते झाले विमाना ते तेरी नमस्कारी बुद्ध हस्ते न विसरे माते उपकार धन्य धन्य तू परोपकारी तपस्विनी माझी तू खरी प्रचिता आली आज खरी सद्वत अंतरी होतसे त्रिवार करून नमनाते विमान गेले स्वर्ग बनते पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे कौतुक पाहून नयनी आश्चर्य करीतसे मने देखत पापीनी गेली उद्धरोनी तत्काळ काय माझे अदुष्ट खोटे मनोनी दुःख मोठे पुढे तरी अवघड वाटे कैसोने ओहटे जन्म प्रहावो अहो जगदीशा काय केले व्रथा जन्माते सारिले काही सार्थक नाही झाले व्रता आले जन्मासी भगवान कृपेची माऊली एवढी पापीनं उद्धरली देखतच नेली वाहुली मानी आता कवन करावा पाहू कैसेनी लागेल माझी सोय ऐसे उकलवी हृदय मुमुक्षु पाहे या नवे ते उद्भवली असे शंका एवढी पापीनं उद्धरली देखा देता एक दिन पुण्योदका तरली देखा निर्धारे मग ते ब्राह्मणी पाही केविन तरे ते तो देही कैसीने पडेला पाही है तो नवलाई अनुपम्य तत्काळ गेली पापीनं माग राहिले पुण्यवान तरी ते विषयीचे कारण सावधान परिशीचे समूळ पापी असली पाही पुण्यलेशनेची काही उपरती होता हृदयी उद्धरून जाई तत्काळ समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्य वेट भरवा तो कैसेने
उत्तरो पाहे जीवा, करू नये ते हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा झडे, तेव्हा पुण्यले शांगी जाडे. उद्धरागतीशी मग रोकडे, जाता विलंब न लागेची. असो ते ब्राह्मणी पाहे, सुखेदयुक्त ग्रहा जाय म्हणे. अहो देवा करू काय, केवता होय परिणाम. पेरीकडे तो शुद्री जाना, पावती झाली स्वर्ग भुवना. परिकर्म भोग चुकेना, पावली जन्ना मागुती. पदरी पुण्याचा संचय हो, म्हणून प्राप्त झाला मानव देह हो. वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लादला. पुण्य सामग्री पदरी, एक ब्राह्मणाची या घरी. भगीरथीची यतिरी, जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान, तयाचे ठेविले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण, वयसा जाण अष्टवर्षी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहुणे यात्रेचा समुदाय. वाराणसी यात्रा जाता आहे, पातळी लवला आहे काशीपुरी. करुणी तीर्थाविधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करीती झाली परिब्रह्मण, देवदर्शन सकळाही. तवा अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी. भेटला झाला ते अवसरी, दुरून करीन मनाते. पुरी पूर्व ओळखी कैची तई ते, जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते. म्हणून स्मरता झाला हृदया ते, उपकार तिची या. म्हणून या येता झाला निकटी, भेटता झाला उठाउटी. मने सकये पडली सदृष्टी, पूर्व पुण्य करून या. ऐसे एकताची वचन, येरी म्हणे तू आहेस कवन. केवती तुझी ओळखन, आलाशी कुठून या ठाया. मग बोलले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्ण धरी, घातले करी पुण्य उदक. ऐसे आठवण देता ती येते, येरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांता ते पुसे, आदरे भामिनी. येणे झाले तिची कथिले, ऐकता मन संतोषले. म्हणे एका दिवसाचे दिदले, पुण्य वाहिले इज लागे. ती तू कियाने ही तरली, विमानी वाहून या नेली. देखत देखत उद्धरली, कलह कल्लोळी पापिनी हे. पुन्हा नरदेय लादला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा तटकाळ निपजला, विश्वनाथ झाला कृपाळू. आहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, घालिता उद्धरली नारी. मी तव आचरले मासवरी, मळमास निर्धारी व्रताते. कवन पापाचा भोगवटा, भोगितात न सरोची वाटा. म्हणून पिटी तसे लल्लाटा, गहीवर मोठा दाटला. अट्टहासे जेव्हा रडत, उरशीर असे बडवीत. जनसमुदाय संभवते, मिळाला तेथे पहावया. जे येती ते पुसती काय झाले. येरी उत्तर नेदी बोले, जन म्हणती वेळ लागले. किंवा घेतले पिशाची, भूत केवी झडपी जयते. हितव झडपिली महाद्भुते, ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले. हिचा पापलेश सरला, पुण्य वाट उभा राहिला. तेने योगे अंतरी द्रवला, नाथ भोळा दिनाचा. तत्काळ आणविले विमान, तिथे दिव्य देह करून. देखत देखत सर्वजन नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सखेदयुक्त झाला अंतरी. दृढ तपचार्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंदेश्वर नामे लिंग, तयाने स्थापिले अभंग. देखता ती सर्व ही जग, वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून. ऐकी झाले जन्म दोन, ऐकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमानाते, कर्णविले श्रुतियाते. यदर्ती असे संमताते, श्लोकाधार पुराणीचा. विमान महारायांत दिव्य भोग समन्वित, बहुकाल महाभोगान भूतत्वा चैव भुवस्तले. काशीनाथ सुतात्वच लब्ध्वा, तत्रापिश बहु भुक्वा देह विसृष्टतो. पुनः शंकर लोक गा, मलमास दिने कस्य फलम प्राप्ता सखी करात. काश्यास्था सती सा शूद्री, या वदा चंद्र तारक. श्लोक भावार्थ अनुनी मनी, कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी. न्यूनते पूर्ण की जे सज्जनी, नवे वाणी पदरची. विना आधारे सर्वथा, न चालेच हो कविता. केवळ नवे ही दंतकथा, पहावे ग्रंथार्था आदरे. व्युत्पन्नता नाही माझे अंगी, नव्हे कुशळ कविता मार्गी. काळ कर्मने स्तव जग, वाढविला प्रसार पैहा. मानेल तरी स्वीकारीजे, न माने तरी त्यागीजे. पुढे कथे ते अवधान दीजे, म्हणे दासानुदास संताचा. तो स्त्रीशी मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित. नवमोध्याय गौडहा.